अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे। अटकेविरोधातील याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। केजरीवालांचे वकील अभिषेक मनु सिंघवी कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केलेली आहे आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। अटकेविरोधातील याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवालांना ईडीनं अटक केली आहे। केजरीवाल यांना आज पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, का अधिकचे अपडेट्स आहेत? अरविंद केजरीवाल यांना कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे, या संदर्भातली सुनावणी पार पडणार आहे। श्वेता, काल रात्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक केली गेली होती। त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली गेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला अटक करू नये। त्या याचिकेवरती खरं तर सुनावणी घेण्यासाठी आज सकाळी अरविंद केजरीवाल यांचे वकील जे आहेत अभिषेक मनु सिंघवी ते सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेले होते आणि त्यावरती तात्काळ सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं परमिशन दिलेली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची सुनावणी जी आहे ती जस्टिस संजीव खन्ना, बेला त्रिवेदी यांच्या पीठासमोर होणार आहे। सध्या जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये के कविता, ज्या तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत, त्यांच्या प्रकरणातील सुनावणी सुरू आहे। त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात सुनावणी होणार आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना रिलीफ मिळतो का, कोर्टाकडून काही दिलासा मिळतो का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर ईडी आज अरविंद केजरीवाल यांना पीएमएलएच्या राजू सेवनी कोर्टामध्ये सादर करणार आहे दुपारी 2:30च्या दरम्यान। खरं तर ईडी त्यांना कोर्टामध्ये हजर करणार आहे। त्या कोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांना नेमका दिलासा मिळतो का, हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीचं वातावरण खूप तापलेलं बघायला मिळते श्वेता, कारण आपचे कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासूनच रस्त्यावरती तैनात झाल्याचं बघायला मिळते ना। आपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जात आहे। त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। जागोजागी बॅरिगेटिंग केल्याचं चित्र जे आहे ते दिल्लीमध्ये बघायला मिळते। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाकडून आणि त्यानंतर ईडीच्या पीएमएलए कोर्टाकडून दिलासा मिळतो का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या माहितीसाठी।